Hello, I am Rajkumar Kaithwas from my sir YouTube channel. In this video, we are going to learn the activities under language study for 9th and 10th English lower language. In section 1, question 1 is given to language study. पहिला क्वेश्चन हा लँग्वेज स्टडीला देण्यात आला आहे, ज्यामध्ये दोन पार्ट्स आहेत, पार्ट ए आणि पार्ट बी. पार्ट ए हा 8 मार्कांचा आणि पार्ट बी हा 2 मार्कांचा, असं एकूण 10 मार्कांसाठी ही लँग्वेज स्टडी येते. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर लँग्वेज स्टडीचे 10 पैकी 10 गुण आपल्याला मिळू शकतात अशी मला खात्री आहे. आणि त्याचबरोबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये PDF फाईल दिली आहे लँग्वेज स्टडीच्या ॲक्टिव्हिटीजची. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ती अवश्य सोडून पहा. चला तर सुरुवात करूया. क्वेश्चन 1 पार्ट ए, डू ॲज डायरेक्टेड. यामध्ये 6 ॲक्टिव्हिटीज असतात. प्रत्येक ॲक्टिव्हिटी ही 2 मार्कांसाठी आहे. त्यापैकी आपल्याला अटेम्प्ट एनी 4 म्हणजे फक्त 4 ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत, ज्याचे आपल्याला 8 मार्क्स मिळणार आहेत. तर पहिली ॲक्टिव्हिटी पाहूया. फर्स्ट, कंप्लीट द वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स. योग्य अक्षर वापरून आपल्याला शब्द पूर्ण करायचे आहेत. याला 2 मार्क्स असतील. तर यामध्ये काय आहेत, तर असे 4 शब्द आपल्याला ते देतील. हे 4ही शब्द आपल्या टेक्स्टबुक मधले असतील. यामध्ये काय असेल तर एक ब्लँक स्पेस असेल, रिकामी जागा असेल आणि त्यातलं एक लेटर मिसिंग असेल. तर आपल्याला ते अक्षर किंवा ते लेटर या ब्लँक स्पेसमध्ये, रिकाम्या जागेमध्ये जर भरलं तर मिनिंगफुल शब्द तयार होतो. आता पहिला शब्द पाहूया आपण, HERT. यामध्ये जर आपण ए हे अक्षर किंवा लेटर भरलं तर हार्ट हा मिनिंगफुल शब्द तयार होतो. दुसऱ्या ह्याच्यात पहा, जर आर भरला तर स्मार्ट हा मिनिंगफुल शब्द तयार होतो. तिसऱ्यामध्ये जर आपण के हे अक्षर भरलं तर मार्केट हा मिनिंगफुल शब्द तयार होतो. आणि शेवटच्या मध्ये जर आपण ई हे अक्षर लिहिलं तर ड्रीम हा मिनिंगफुल शब्द तयार होतो. असे 4 शब्द या ॲक्टिव्हिटीज मध्ये येतील. हे 4ही शब्द आपल्या पाठ्यपुस्तकामधले, आपल्या टेक्स्टबुक मधले असतील. आणखीन एक सांगावयाची गोष्ट म्हणजे बरेचशी मुलं पेपरमध्ये हा प्रश्न लिहितात. हा प्रश्न लिहायची गरज नाही. हा प्रश्न लिहिताना आपला वेळ जाईल. फक्त आपण क्वेश्चन क्रमांक टाका, क्वेश्चन 1A, त्यातली नंबरची ॲक्टिव्हिटी म्हणजे 1 आणि हे 4 शब्द जे आपण अक्षर भरल्यात ते लिहायचे आहेत. तर प्रॅक्टिस सेट 1 पाहूया. 2019 मध्ये आलेला. यामध्ये 4 शब्द आलेले होते या पद्धतीचे. हे सुद्धा पाठ्यपुस्तकामधले, आपल्या टेक्स्टबुक मधले होते. यामध्ये आपल्याला एक लेटर भरायचा आहे. पहिल्या यामध्ये जर आपण टी भरला तर अर्थ हा मिनिंगफुल शब्द तयार होतो. दुसऱ्यामध्ये जर आपण एल हा अक्षर भरलं तर स्मॉल हा मिनिंगफुल शब्द तयार होतो. तिसऱ्यामध्ये जर आपण सी हे अक्षर भरलं तर अटॅक हा मिनिंगफुल शब्द तयार होतो. आणि चौथ्यामध्ये जर आपण एस हे अक्षर किंवा लेटर भरलं तर प्लीज हा मिनिंगफुल शब्द तयार होतो. प्रॅक्टिस सेट 2 पाहूया याच ॲक्टिव्हिटीचा. 2020 मध्ये आलेला. असे 4 शब्द होते. त्यामध्ये आता आपण एक लेटर भरणार आहोत. पहिल्यामध्ये पाहू आपण. जर पहिल्यामध्ये एन भरला तर कॉर्नर हा मिनिंगफुल शब्द तयार होतो. दुसऱ्यामध्ये ओ भरला तर फोकस. तिसऱ्यामध्ये एल भरला तर हेल्थ. आणि चौथ्यामध्ये जर आर भरला तर ट्रॅफिक असा मिनिंगफुल शब्द तयार होतो. तर असे या पहिल्या ॲक्टिव्हिटीमध्ये असे 4 शब्द येतील. 2 नंबरची ॲक्टिव्हिटी म्हणजे पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. ही ॲक्टिव्हिटी सुद्धा 2 मार्कांची असेल. तर अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे काय ते आधी पाहूया. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की इंग्रजीमध्ये एकूण 26 अल्फाबेट्स आहेत, ABCD पासून तर XYZ पर्यंत. तर हे जे 26 अल्फाबेट्स आहेत यांच्या क्रमाने शब्दांना जोडणे म्हणजेच अल्फाबेटिकल ऑर्डर आहे. तर यामध्ये असे 2 शब्दांचे सेट येतील आपल्याला. या 2 शब्दांच्या सेटना आपल्याला ABCD नुसार जोडायचं आहे. पहिला सेट हा मिक्स असेल, म्हणजेच मिक्स लेटर पासून सुरू होणारे शब्द असतील. याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही RCDI पासून. आणि दुसरा सेट हा एकाच अक्षरापासून सुरू असणारा असेल. जसं याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही सर्व शब्द हे P पासून सुरू झालेले आहेत. तर पहिला सेट कसा लावायचा तो पाहूया. सर्वात पहिले आपण यामध्ये पाहू ABCD नुसार म्हणत जायचं आणि ABCD नुसार हे शब्द लावायचे. तर पहिला
ए वाला शब्द त्यामध्ये आहे का आपण पाहू, तर ए वाला नाही आहे. नंतर बी वाला आहे का, तर नाही आहे. सी वाला आहे का, तर हो आहे, त्याला ए देऊ आपण 1 नंबर. नंतर डी वाला आहे, त्याला 2 नंबर. डी च्या पुढे ई, एफ, जी, एच, आय वाला आहे, त्याला देऊ आपण 3 नंबर. आणि शेवटचा हा जो उरलेला आहे याला देऊ आपण 4 नंबर. तर याप्रमाणे यांना आपण क्रम दिला आहे. आता ते आपण परत लिहिणार आहोत. तर जसं आहे करेज पहिले आला, नंतर आला डार्क, त्याच्यानंतर आला इम्पॉर्टंट, त्याच्यानंतर आला रोड. तर अशा प्रकारे यांना क्रमाने जोडले म्हणजेच अल्फाबेटिकल ऑर्डर होय. दुसरा सेट पाहूया. आता पहिलं अक्षर यामधलं सारखं आहे, पी, पी, पी आणि पी. तर अशा वेळेस काय करायचं, आपण दुसऱ्या अक्षराकडे, दुसऱ्या लेटरकडे लक्ष द्यायचं. त्याच्यानुसार आपल्याला त्याचा ABCDचा क्रम लावायचा, अल्फाबेटिकल ऑर्डर लावायची. तर यामध्ये पहिल्या शब्दामध्ये ई आहे, दुसऱ्यामध्ये ए आहे, परत ई आला आहे आणि नंतर ओ आलेला आहे. तर पहिले यामध्ये ए वाला शब्द आहे, याला द्यायला 1 क्रमांक. नंतर एच्या पुढे ए, बी, सी, डी, ई वाले 2 शब्द आहेत. एक हा ई आहे आणि हा ई आहे. मग यामध्ये कोणत्या याला क्रमांक द्यायचा दुसरा तो आपण पाहू. तर दोन्ही ई वाले शब्द असेल तर तिसऱ्या अक्षराकडे जायचं. यामध्ये ई आर आहे आणि यामध्ये ई ओ आहे. तर पहिले PEO येते, तर याला द्यायचा 2 क्रमांक आणि याला द्यायचा 3 क्रमांक आणि मग उरलेला याला द्यायचा 4 क्रमांक. आता हे शब्द परत लिहायचे. तर पहिले दिला आपण पेरेंट्स, ए वाला तुम्ही त्या निळ्या अक्षरात पाहू शकता की ए. नंतर पीपल, EO वाला 2 क्रमांकावर, मग ER वाला 3 क्रमांकावर आणि उरलेला चौथा पोएम जो शब्द आहे तो 4थ्या क्रमांकावर आपण लिहिलेला आहे. तर अशा प्रकारे 2 सेट या ऍक्टिव्हिटी मध्ये येतील. प्रॅक्टिस सेट 1 2019 मध्ये आलेला पाहूया. यामध्ये 2 सेट असे आले होते, बंडल, फर्म, सॅलरी आणि अक्रॉस. यांना आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार लावायचा आहे. पहिला सेट पाहूया. यामध्ये पहिले ए वाला शब्द आहे का पाहू, ओ आहे. अक्रॉस याला 1 नंबर द्या. बी वाला आहे का बंडल, याला 2 नंबर द्या. त्याच्यानंतर सी, डी, ई वाले नाही आहेत, मग डायरेक्ट एफ वाला आहे, याला 3 नंबर. आणि उरलेला जो एस वाला आहे त्याला 4 नंबर आपण नंबर देऊया. पहिलं लिहू आपण अक्रॉस, त्याच्यानंतर लिहिणार आपण बंडल, त्याच्यानंतर फर्म, त्याच्यानंतर सॅलरी. तर ही झाली पहिल्या सेटची अल्फाबेटिकल ऑर्डर. आता दुसऱ्या सेटची आपण अल्फाबेटिकल ऑर्डर पाहूया. यामध्ये एस पासून सुरू होणारे शब्द आहेत, शॉप, स्पीड, सूट आणि सून. तर यामध्ये दुसऱ्या अक्षराकडे लक्ष द्यायचं आहे, एच. यामध्ये आला आहे पी, त्याच्यानंतर आला आहे यू, त्याच्यानंतर आला आहे ओ. तर पहिले आपण ABCD जर म्हणत गेले तर ABCD वाले शब्द नाही आहेत, डायरेक्ट एच वाला आहे. तर एच वाल्याला आपण 1 नंबर देऊ. एच नंतर जर पुढे म्हणत गेलं तर ओ वाला येतो, याला 2 नंबर द्यायचा आहे. ओ नंतर पी येते, याला 3 नंबर द्यायचा आहे. आणि सूट हा 4 नंबर येतो. तर याचा अल्फाबेटिकल ऑर्डर या पद्धतीनं होईल, शॉप, सून, नंतर स्पीड आणि नंतर सून. तर त्या निळ्या अक्षराकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर त्याची अल्फाबेटिकल ऑर्डर तुम्हाला लवकर लक्षात येईल. प्रॅक्टिस सेट पाहूया आपण 2020 मध्ये आलेला. यामध्ये असे 2 सेट आलेले होते. तर पहिला सेट आपण सोडून पाहूया. पहिले यामध्ये पाहूया, ए वाला शब्द आहे का, हो आहे, याला 1 नंबर. बी वाला आहे का, तो हो आहे, 2. त्याच्यानंतर सी, डी, ई वाला आहे, याला 3. आणि त्याच्यानंतर आपण फ्रंटला देऊ 4 नंबर. हे परत लिहायचे आहेत. पहिले घेतला एन्शंट, त्याच्यानंतर घेतला बेगर, त्याच्यानंतर घेतला अर्थ, त्याच्यानंतर घेतला फ्रंट. आता दुसरा सेट पाहूया यामधला. तर प्रत्येक अक्षर हे के पासून सुरू झालेलं आहे. याच्यासाठी आपल्याला दुसऱ्या अक्षराकडे लक्ष द्यावं लागेल. तर दुसरं अक्षर यामध्ये आहे एन, यामध्ये आहे आय, यामध्ये आहे एन, यामध्ये आहे आय. तर 2 जे शब्द आहेत ते एन पासून सुरू होणार आहे, 2 शब्द जे आहेत आय पासून सुरू आहेत. तर आय वाले हे पहिल्या क्रमांकावर येतील. तर आय मध्ये 2 आहे, तर त्यातला पहिला कोणता घ्यायचा तो आपण पाहू. तर आय डी हा 1 क्रमांकावर येईल, कारण आपल्याला आता तिसऱ्या अक्षराकडे लक्ष द्यायला लागेल. हा आय नंतर डी असल्यामुळे 1 आणि आय नंतर हा एल असल्यामुळे हा 2. त्याच्यानंतर आपल्याला हे पाहावं लागेल की आता एन वाले 2 शब्द आहेत. तर एन ओ आणि एन आय म्हणजे त्याच्या तिसऱ्या अक्षराकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. तर एन ओ आणि एन आय. तर पहिले काय येतो, तो एन आय येतो, हा येईल 3 क्रमांकावर. नंतर हा नॉकिंग येईल 4 क्रमांकावर. तर आता आपल्याला हे शब्द लिहायचे आहेत. ते कसे लिहायचे पहा. पहिले घेतला किडनॅप,
IID वाला पहिले घेतला शब्द किडनॅप, IID वाला 1 नंबरवर, त्याच्यानंतर किल्ड IL 2 नंबरवर, नंतर N वाले 2 आहेत, N म्हणजे तिसरं अक्षर पाहिलं, NI वाला त्याच्यानंतर, आणि नॉकिंग NO वाला त्याच्यानंतर. अशी हा 2 सेट आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डर जोडण्यासाठी येतील. ऍक्टिव्हिटी 3, पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस. ही ऍक्टिव्हिटी सुद्धा आपल्याला 2 मार्कासाठी येईल. यामध्ये 2 असे सेट दिलेले असतील. सर्वात आधी आपण पंक्च्युएट करणे म्हणजे काय, तर पंक्च्युएट करणे म्हणजे योग्य विराम चिन्हांचा वापर करणे. तर हे विराम चिन्ह आपल्याला माहिती व्हावेत यासाठी आपण आणखीन एक माहिती त्याची पाहूया. तर सर्वात पहिले पंक्च्युएट करणे म्हणजे काय, तर वाक्य लिहिताना जे आपण कॅपिटल अक्षर वापरतो त्यांचा वापर करणे. कॅपिटल लेटर्स कुठं केव्हा वापरतात, तर वाक्याची सुरुवात करायची असेल तर कॅपिटल लेटर वापरतात. जेव्हा कधी आपण आय शब्द लिहितो ज्याचा अर्थ मी आहे तो कॅपिटल मध्ये लिहितात. विशेष नाम कॅपिटल लेटर मध्ये लिहावं. अशा शब्दांचा वापर केला म्हणजे आपण पंक्च्युएट करत आहोत असं त्याचा अर्थ होतो. दुसरं पहा फुल स्टॉप. फुल स्टॉप केव्हा द्यायचा, वाक्य संपलं असेल, असर्टिव्ह वाक्य, आज्ञार्थी वाक्य जर संपत असेल तर शेवटी आपण फुल स्टॉप देतो. तिसरा आहे क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्क केव्हा देतो, क्वेश्चन असेल, प्रश्नार्थक वाक्य असेल तर क्वेश्चन मार्क द्यावा. त्याच्यानंतर एक्सक्लेमेशन मार्क केव्हा द्यायचा, उद्गारार्थी वाक्य असेल तर उद्गारार्थी चिन्ह द्या, एक्सक्लेमेशन मार्क द्या. त्याच्यानंतर आहे ॲपॉस्ट्रॉफी. ॲपॉस्ट्रॉफी म्हणजे वरचा कॉमा केव्हा देतात, जसं तुम्ही हे 2 उदाहरणं दिली इथं पहा. लेट्स याचा जो वर शेवटी दिला आहे तो आहे ॲपॉस्ट्रॉफी, याला ॲपॉस्ट्रॉफी म्हणतात. हा पण आपल्याला देता आला पाहिजे. त्याच्यानंतर आहे कॉमा. एकापेक्षा जास्त शब्द असतील तर ते वेगळे दाखवण्यासाठी कॉमा देतात. त्याच्यानंतर आहे इन्व्हर्टेड कॉमा. इन्व्हर्टेड कॉमा कसा असतो, सिंगल इन्व्हर्टेड कॉमा आहे, सिंगल इन्व्हर्टेड कॉमा. जर एखाद्याचं विशिष्ट नाव, पद, पदवी जर आपल्याला वेगळी दाखवायची असेल तर सिंगल इन्व्हर्टेड कॉमा वापरतात. डबल इन्व्हर्टेड कॉमा. डबल इन्व्हर्टेड कॉमा केव्हा वापरायचा, तर एखाद्याच्या तोंडचं बोललेलं वाक्य असेल ते जसं तसं दाखवायचं असेल तर डबल इन्व्हर्टेड कॉमा वापरतात. त्याच्यानंतर आहे कॉलन. कॉलन केव्हा, जर एखादी यादी जर आपल्याला दाखवायची असेल तर कॉलन असे 2 टिंब वापरतात. त्याच्यानंतर आहे सेमी कॉलन. सेमी कॉलन या पद्धतीचं चिन्ह असते. जर एखादं वाक्य एखाद्या दुसऱ्या वाक्याचा भाग असेल तर ते वाक्य दाखवण्यासाठी सेमी कॉलन वापरतात. तर असे हे पंक्च्युएशनचे थोडक्यात नियम होते जे आपल्याला पाहायचे, सांगणं गरजेचं होतं. तर आता आपण आपल्या मुळच्या ऍक्टिव्हिटीकडे वळूया. तर पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस असे 2 सेंटेन्सेस येतील, त्यांना आपल्याला पंक्च्युएट करायचं आहे. म्हणजे योग्य विरामचिन्ह जे आता आपण यादी पाहिली ते यामध्ये वापरायचे आहेत. तर तुम्ही जर लक्ष दिलं तर पहिले हा आपल्याला एल कॅपिटल घ्यावा लागेल, इथं ॲपॉस्ट्रॉफी घ्यावा लागेल आणि इथं फुल स्टॉप द्यावा लागेल. लेट्स गो फॉर अ वॉक. तर पहिले पहा लेट्स गो फॉर अ वॉक. जे निळ्या अक्षरामध्ये जे लिहिलेले आहे ते आपण त्याचे बदल केले आहेत, म्हणजे त्याला पंक्च्युएट केलेलं आहे. दुसरं वाक्य पाहूया आपण. दुसऱ्या वाक्याकडे जर लक्ष दिलं तर हाऊज दॅट हे बोललेलं वाक्य आहे. हे बोललेलं वाक्य असले तर आपल्याला त्यामध्ये अवतरण चिन्ह या पद्धतीनं लिहावं लागेल. हा क्वेश्चन आहे त्याच्यामुळे याला क्वेश्चन मार्क द्यावा लागेल. आणि त्याच्यानंतर हा नाथू हे अक्षर कॅपिटल करावं लागेल कारण ते विशेष नाम आहे. तर आपण आता कसा बदल करायचा ते पाहूया. पहिलं पाहूया आपण. हाऊज दॅट सेड नाथू. डबल अवतरण चिन्ह, डबल इन्व्हर्टेड कॉमा घेतला, हा पहिलं अक्षर कॅपिटल घेतलं, इथं ॲपॉस्ट्रॉफी दिला, क्वेश्चन मार्क दिला, परत डबल अवतरण चिन्ह घेतलं आणि शेवटी जे आहे एन नाथूचा एन कॅपिटल गेला आणि शेवटी फुल स्टॉप दिला. तर अशा प्रकारे आपण त्याला पंक्च्युएट केलं या 2 वाक्यांना. प्रॅक्टिस सेट 1 पाहूया 2019 मध्ये आलेला. असे 2 वाक्य यामध्ये आलेले होते. पहिलं वाक्य पाहूया. आपल्याला पहिलं हा डब्ल्यू कॅपिटल करावं लागेल. व्हॉट्स द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी हा प्रश्न आहे, हे बोललेलं वाक्य आहे म्हणजे याला डबल इन्व्हर्टेड कॉमा द्यावा लागेल. आणि हा परत क्वेश्चन आहे, क्वेश्चन मार्क द्यावा लागेल, डबल इन्व्हर्टेड कॉमा करावा लागेल. हा आय आपल्याला कॅपिटल घ्यावा लागेल, शेवटी फुल स्टॉप द्यावा लागेल. तर पहा कसं लिहायचं आहे ते पहिले घेतलं पाहून घ्या. आता व्हॉट्स द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी आय आस्क्ड. व्हॉट्स डबल इन्व्हर्टेड कॉमा घेतला, डब्ल्यू कॅपिटल घेतला आणि आपलं हे राहून गेलं तर ॲपॉस्ट्रॉफी, ते ॲपॉस्ट्रॉफी दिली. त्याच्यानंतर क्वेश्चन मार्क, डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट, आय कॅपिटल आणि शेवटी फुल स्टॉप.
दुसरं वाक्य पाहूया, लेट्स गो एल कॅपिटल, इथं अपॉस्ट्रॉफी आणि शेवटी फुल स्टॉप, कारण हे बोललेलं वाक्य नाही आहे म्हणून यामध्ये डबल इन्व्हर्टेड कॉमा येणार नाही. तर ते वाक्य या पद्धतीचं होईल, लेट्स वॉक टुगेदर, एल कॅपिटल नंतर अपॉस्ट्रॉफी आणि शेवटी दिला आपण त्यामध्ये फुल स्टॉप. प्रॅक्टिस सेट पाहूया 2020 मध्ये आलेला. असे दोन वाक्य त्यामध्ये आलेले होते. पहिलं वाक्य कसं सोडवायचं ते पहा. शी स्माइल्ड, अ बेगर चेंज माय लाईफ. तर आता अ बेगर चेंज माय लाईफ हे बोललेलं वाक्य आहे, तिनं हसून ते वाक्य बोललं. तर पहिले आपल्याला हा एस कॅपिटल करावं लागेल. आता इथं अवतरण चिन्ह न देता इथं आपल्याला डबल इन्व्हर्टेड कॉमा द्यावा लागेल, कारण हे बोललेलं वाक्य आहे. तर आता हे वाक्य कसं करायचं आहे ते पाहूया आपण. पहिले शी स्माइल्ड, अ बेगर चेंज माय लाईफ, पहिले एस कॅपिटल घेतला, त्यानंतर इथं कॉमा दिला. हे बोललेलं वाक्य आहे, याला डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये ठेवलं. त्यामधलं पहिलं अक्षर कॅपिटल घेतलं, अ बेगर चेंज माय लाईफ, लाईफ हे एसआरडी वाक्य आहे म्हणून फुल स्टॉप दिला. त्याच्यानंतर डबल इन्व्हर्टेड कॉमा दिला. दुसरं वाक्य पाहूया. व्हॉट्स युअर ओपिनियन ऑन द फ्युचर ऑफ इंडियन बॉक्सिंग आज द इंटरव्ह्युअर. हा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे आणि हे बोललेलं वाक्य आहे इथपर्यंत, आणि त्याच्यामुळे याला डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये द्यावं लागेल. हा डब्ल्यू कॅपिटल घ्यावं लागेल, इथं अपॉस्ट्रॉफी द्यावं लागेल. इंडियन बॉक्सिंग या इंडियनचा आय कॅपिटल करावं लागेल आणि क्वेश्चन द्यावं लागेल. इथं इन्व्हर्टेड कॉमा कम्प्लीट करावं लागेल आणि हा इंटरव्ह्यूचा आय सुद्धा आपल्याला कॅपिटल करावा लागेल. तर आन्सर कसं होईल पाहूया. व्हॉट्स युअर ओपिनियन ऑन द फ्युचर ऑफ इंडियन बॉक्सिंग. ज्या निळ्या अक्षराकडे लक्ष द्या. इथं डबल इन्व्हर्टेड कॉमा, डब्ल्यू कॅपिटल, इथं अपॉस्ट्रॉफी, त्याच्यानंतर हा इंडियनचा आय हे विशिष्ट नाव असल्यामुळे आय कॅपिटल घेतला, क्वेश्चन मार्क आणि इन्व्हर्टेड कॉमा कम्प्लीट, आणि हा इंटरव्ह्यूअरचा आय आपण कॅपिटल घेतलेला आहे. तर अशा दोन ऍक्टिव्हिटीज यामध्ये पंक्च्युएट करण्यासाठी येतात. 4 नंबरची ऍक्टिव्हिटी, मेक 4 वर्ड्स मिनिमम ऑफ 3 लेटर्स ईच युजिंग द लेटर्स इन द गिव्हन वर्ड. ही ऍक्टिव्हिटी 2 मार्काला येईल. काय आहे ती पाहूया. यामध्ये असा एक शब्द देतील, जसा इथं दिला अग्रेसिव्ह. याच्यापासून आपल्याला 4 शब्द बनवायचे आहेत. म्हणजे यामधील जे अक्षर आहेत ए जी जी आर ई एस एस आय व्ही ई हे जे अक्षर आहेत, हे जे लेटर आहेत, यांचा उपयोग करून आपल्याला 4 शब्द बनवायचे आहेत, ज्यामध्ये कमीत कमी 3 लेटर्स असतील, 3 अक्षर असतील. 3 अक्षरी 4 शब्द बनवायचे आहेत. 3 अक्षरी 4 अक्षरी चालतील, पण 3 पेक्षा कमी नकोत. मग आता आपण याच्यापासून अग्रेसिव्ह पासून यातले अक्षर वापरून शब्द बनवणार आहोत. तर पहिला शब्द घेतला ऍग्री. पाहून घ्या, ए जी आर आणि हा ई आणि हा ई, ऍग्री असा 5 अक्षरी शब्द बनवलेला आहे. 5 चालेल, 4 चालेल, 3 चालेल, 3 पेक्षा कमी नको. दुसरा शब्द पहा, सी. हा घेतला सी आणि डबल ई. त्याच्यानंतर पहा सेव, यापासून शब्द तयार होतो सेव. त्याच्यानंतर आपण घेतला ग्रास. असे 4 शब्द बनवायचे आहेत. आणखीन यापासून बनवू शकतात, आपण ते पाहू. गिव शब्द तयार होते, यातलेच अक्षर जी आय व्ही ई, गिव पहा. त्याच्यानंतर गॅस शब्द तयार होऊ शकतो. त्याच्यानंतर एग शब्द ई आधी घेतला, नंतर हे 2 जी घेतले एग, आणि रॅग शब्द तयार होऊ शकतो आर ए जी. तर अशा प्रकारे आपल्याला 4 शब्द बनवायचे आहेत, 3 अक्षरी, त्यातल्या अक्षरांचा वापर करून. तर ही 4 नंबरची ऍक्टिव्हिटी. या ऍक्टिव्हिटीचा प्रॅक्टिस सेट 1 2019 मध्ये आलेला पाहूया. क्लासरूम हा शब्द आला होता. या क्लासरूम पासून कसे 4 शब्द बनतील 3 अक्षरी ते पाहूया. तर पहिला सॅक, एस ए सी, सॅक म्हणजे पोतं, हा शब्द बनला. रोम, आर ओ ए एम, रोम म्हणजे भटकणे, हा शब्द झाला. त्याच्यानंतर आहे मॉस, एम ओ डबल एस, मॉस शब्द तयार झाला. त्याच्यानंतर लॉस, लॉस म्हणजे हानी, एल ओ डबल एस, लॉस शब्द तयार झाला. त्याच्यानंतर क्लास, त्याच्यानंतर रूम हा शब्द तयार होतो यापासून. त्याच्यानंतर एस ओ ए आर, सोर म्हणजे उंच उडणे, असे शब्द यापासून तयार होतात. प्रॅक्टिस सेट 2 2020 मध्ये आलेला पाहूया. अनबिटेबल हा शब्द आला होता. अनबिटेबल पासून त्यातल्या अक्षरांचा वापर करून आपल्याला काही शब्द बनवायचे आहेत, तर ते पाहूया.
तर पहिला शब्द झाला बीट, पहा बीट. त्याच्यानंतर आहे टेबल, टेबल पण शब्द आहे यामध्ये. त्याच्यानंतर नेट, हा घेतला NET, नेट म्हणजे जाळं घेतला. एबल, एबल म्हणजे सक्षम असणे, तो शब्द घेतला. त्याच्यानंतर ईट, ईट शब्द सुद्धा यापासून तयार होतो. त्याच्यानंतर घेतला बॅट, त्याच्यानंतर घेतला बॅन. तर त्याच्यानंतर आहे राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. ही ऍक्टिव्हिटी सुद्धा 2 मार्कांची असेल. तर ही कशी आहे ती पाहूया. यामध्ये असं तुम्हाला एक वेब देण्यात येईल आणि या वेब मध्ये तुम्हाला एक रिलेटेड शब्द जसे त्यांनी दिले आहेत ॲज शोन इन द एक्झाम्पल तशी लिहायचे आहेत. तुम्ही इथं पहा, यामध्ये दिला आहे त्यांनी ट्री शब्द दिलेला आहे आणि त्याचं त्यांनी आपल्याला इथं, ट्री हे नाऊन आहे, त्याचा आपल्याला इथं त्यांनी ऍडजेक्टिव्ह हा शब्द इथं दिलेला आहे. मग त्यांनी जर ऍडजेक्टिव्ह दिला असेल तर आपल्याला इथं सुद्धा ऍडजेक्टिव्हच लिहायचा आहे, इथं सुद्धा ऍडजेक्टिव्हच लिहायचा आहे, इथं सुद्धा ऍडजेक्टिव्हच लिहायचा आहे. पण समजा त्याने इथं ऍडजेक्टिव्ह दिलं आणि इथं जर नाऊन दिलं असेल, जसं इथं पहा स्मॉल कसा तर बॉय, मग इथं सुद्धा आपल्याला नाऊनच द्यायला लागले. स्मॉल बॉय, स्मॉल गर्ल, स्मॉल ट्री, स्मॉल सिटी, या पद्धतीनं आपल्याला इथं नाऊन लिहावं लागेल. कारण इथं त्यांनी ऍडजेक्टिव्ह दिलं आणि इथं त्यांनी नाऊन दिलेलं आहे. समजा इथं वर्ब दिलं असेल, राईट, जसं राईट असं वर्ब दिलं आणि इथं जर त्यांनी ऍडव्हर्ब दिलं असेल तर या 4ही बाकीच्या उरलेल्या ठिकाणी बॉक्सेसमध्ये आपल्याला ऍडव्हर्ब लिहायचे आहेत. मग या प्रकारे ते या ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्हाला विचारू शकतात. लक्षात एवढं ठेवायचं आहे की राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. त्याने एक्झाम्पल मध्ये काय दाखवलं आहे त्याच्यानुसार आपल्याला ते शब्द लिहायचे आहेत. तर आपली ही ऍक्टिव्हिटी पाहूया. इथं ट्री दिलाय, तर इथं आहे पहिला त्याचा ऍडजेक्टिव्ह लिहिलं स्मॉल, त्याच्यासारखं आपण ट्री हे बिग असू शकते. त्याच्यानंतर लिफी, लीफ नाही आहे, लिफी आहे, लिफी म्हणजे पानं असलेलं. त्याच्यानंतर ग्रीन, त्याच्यानंतर ड्राय हे झाड असू शकते. त्याच्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 1 पाहूया, 2019 मध्ये आलेला. इथं दिला होता बॉय, बॉय हे नाऊन आहे, त्याचे इथं त्यांनी ऍडजेक्टिव्ह घेतले तर आपल्याला इथं ऍडजेक्टिव्ह लिहायचे आहेत. तर आता हे कसे लिहायचे पहा. बॉय कसा तर ऑनेस्ट, त्याच्यानंतर बॉय क्लेवर असू शकतो, त्याच्यानंतर टॉकेटिव्ह बॉय, त्याच्यानंतर हॅप्पी बॉय, त्याच्यानंतर लेझी बॉय. प्रॅक्टिस सेट 2 2020 मध्ये आलेला पाहूया. यामध्ये पाहिलं तर वॉटर हा शब्द आला होता. वॉटर हे नाऊन आहे आणि त्याच्या इकडे त्यांनी ऍडजेक्टिव्ह घेतलं होतं कूल, कूल म्हणजे थंड. तर आपल्याला इकडे सुद्धा आपल्याला त्याचे ऍडजेक्टिव्हच भरायचे आहेत वॉटरच्या रिलेटेड. वॉटर कसं असते तर थंड आहे, तर त्याच्याप्रमाणे ते गरम पण असू शकते, हॉट. त्याच्यानंतर डर्टी घाणेरडं असू शकते पाणी, त्याच्यानंतर स्वच्छ असू शकते. त्याच्यानंतर वॉटर हे ट्रान्सपरंट असते, ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक असते. तर या पद्धतीची ही रिलेटेड शब्द लिहिणारी ऍक्टिव्हिटी आहे. 6वी शेवटची ऍक्टिव्हिटी यामधली पाहूया. कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन्स. ऍड 4 वर्ड्स each beginning with the last letter of the previous word. ही ऍक्टिव्हिटी काय आहे ती पाहूया आपण. ही ऍक्टिव्हिटी येईल आपल्याला 2 मार्कांसाठी. यामध्ये काय असेल तर एक शब्द देतील, त्या शब्दाची शब्द साखळी आणि तो सांगतील बा नाऊनची शब्द साखळी बनवा, वर्ड चेन बनवा. कधी म्हणतील ते ऍडजेक्टिव्हची बनवा, इकडे लक्ष ठेवायचं आहे आपल्याला, ऍडजेक्टिव्हची बनवा. कधी म्हणतील ते वर्बची शब्द साखळी बनवा. तर काय करायचं आहे तर आपल्याला ते असा एक शब्द देतील. मी इथं सरावासाठी 3 लिहिलेले आहेत. यातलं जे शेवटचं अक्षर आहे जे के, याच्यापासून आपल्याला नाऊनची शब्द साखळी बनवायची. हा जो के आपण शब्द वापरला म्हणजे त्याने काय म्हटलंय की ऍड 4 वर्ड्स इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर. हे जे लास्ट लेटर आहे अक्षर के, याच्यापासून सुरू होणारे आपल्याला नाऊन बनवायचे आहेत ऑफ द प्रिव्हियस वर्ड आणि त्याच्या पुढचा जो शब्द असेल तो त्याचा शेवटचा अक्षर घेऊन बनवायचा आहे. तर आपण इथं नाऊनची पहिले वर्ड चेन बनवणार आहोत सरावासाठी, त्याच्यानंतर आपण ऍडजेक्टिव्हची बनवणार आणि त्याच्यानंतर आपण वर्बची बनवणार हे समजण्यासाठी. तर पहिले आपण यातलं शेवटचं अक्षर घेतलं के, याच्यापासून नाऊन बनवू द किंग आणि याचं शेवटचं अक्षर आहे जी, याच्यापासून परत नाऊन बनवू ग्रास. पाहून या ग्रास शब्द झाला, या जी पासून शेवटचं अक्षर घेतलं. त्याच्यानंतर यातलं शेवटचं अक्षर आहे एस, याच्यापासून बनवलं मग सन आणि
सनच्या शेवटचा शब्द आहे अँड, त्याच्यापासून बनवला नेट. तर अशा प्रकारे आपण ही नाऊनची वर्ड चेन बनवली आहे जी विचारली आहे. पण या नाऊनच्या ऐवजी जर समजा ऍडजेक्टिव्ह लिहिलं असेल तर ते ऍडजेक्टिव्हची वर्ड चेन कशी बनवायची ते पहा. यातलं शेवटचं अक्षर परत आहे के. के पासून आपण ऍडजेक्टिव्ह घेऊ. काइंड. काइंडच्या शेवटी आला डी. डी पासून बनवू आपण डिअर. डिअरच्या शेवटी आला आर. आर पासून बनवू आपण रिअल. रिअलच्या शेवटी आला एल. एल पासून बनवू आपण लव्हिंग. त्याच्यानंतर समजा त्यांनी जर म्हटलं की व्हर्बची वर्ड चेन बनवा तर परत याच्या शेवटी आहे के. व्हर्बची वर्ड चेन बनवू. के पासून बनवला नो आणि नोच्या शेवटी आला डब्ल्यू. डब्ल्यूच्या शेवटी आल्यामुळे आपण त्याच्यापासून एक शब्द बनवू राईट. राईटच्या शेवटी आला ई. ई पासून आपण बनवू ईट. ईटच्या शेवटी आला टी. टी पासून बनवू आपण टेक. तर अशा प्रकारे आपल्याला वर्ड चेन बनवायची आहे. तर याचे आपण प्रॅक्टिस सेट 1 पाहूया. 2019 मध्ये आलेला. 2019 मध्ये त्यांनी असं विचारलं. तो प्रश्न मी पूर्ण लिहित नाही, फक्त शॉर्टकट मध्ये लिहिला आहे. मेक वर्ड चेन ऑफ ऍडजेक्टिव्हज. ऍडजेक्टिव्हची वर्ड चेन त्यांनी विचारली होती. शब्द त्यांनी दिला होता क्रुएल आणि शेवटचं अक्षर आहे त्यातलं एल. एल पासून आपण ऍडजेक्टिव्ह बनवणार आहोत. पहिला घेतला आपण लॉंग. एल पासून. शेवटचं अक्षर आहे जी. जी पासून घेतलं गुड. गुडच्या शेवटी आलं डी. डी पासून बनवला आपण डार्क. डार्कच्या शेवटी आलं के. के पासून बनवला आपण काइंड. तर अशी वर्ड चेन आहे ही ऍडजेक्टिव्हची. प्रॅक्टिस सेट 2 2020 मध्ये आलेला पाहूया आपण. तर यामध्ये मेक वर्ड चेन ऑफ नाउन्स म्हटलं होतं आणि शब्द होता रोड. आपल्याला डी पासून आपल्याला नाउन्स बनवायचे आहेत. तर डी पासून पहिले घेतला आपण डोअर. डोअरच्या शेवटी आला आर. आर पासून बनवलं रॅट. रॅटच्या शेवटी आला टी. टी पासून बनवलं टायगर. टायगरच्या शेवटी आला आर. आर पासून बनवला आपण रिव्हर. तर अशी ही नाउनची वर्ड चेन आहे. इथं पार्ट ए क्वेश्चन 1 मधला पार्ट ए मधल्या 6 ऍक्टिव्हिटीज आपण पाहिलेल्या आहेत. या 6 ऍक्टिव्हिटीज मधल्या आपल्याला फक्त 4 सोडवायच्या ज्याचे आपल्याला 8 मार्क्स मिळणार आहेत. आता याच क्वेश्चन मधला पार्ट बी पाहूया. पार्ट क्वेश्चन 1 पार्ट बी डू ॲज डायरेक्टेड हा येईल. लक्षात घ्या 2 मार्काला फक्त. यामध्ये 4 क्वेश्चन येतील. त्यामधले आपल्याला फक्त 2 सोडवायचे आहेत आणि त्याचे आपल्याला 2 मार्क्स येतील. म्हणजे 4 क्वेश्चन मधले 2 हे क्वेश्चन ऑर मध्ये राहणार आहेत. अटेम्प्ट यातला क्वेश्चन ऍक्टिव्हिटी नंबर 1 अटेम्प्ट एनी वन याचा 1 मार्क राहील. पहिला आहे यामधला ए. मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग द फ्रेज टू बी अफ्रेड ऑफ. ची भीती वाटणे. यामध्ये अशी फ्रेज देतील. या फ्रेजचा वाक्प्रचाराचा त्या शब्दांचा आपल्याला वाक्यात उपयोग करायचे आहेत. अशा फ्रेजेस बऱ्याचशा आहेत. पाठ्यपुस्तकातल्या फ्रेजेस असतील. टू बी प्राऊड ऑफ. पार्ट अँड पार्सल. टू बी प्राऊड ऑफ म्हणजे अभिमान असणे. पार्ट अँड पार्सल म्हणजे अविभाज्य घटक असणे. टू बी फॉन्ड ऑफ म्हणजे आवड असणे. टेक केअर ऑफ काळजी घेणे. टू बी अँग्री विथ सारा घेणे. अ लॉट ऑफ म्हणजे खूप. प्लेंटी ऑफ म्हणजे खूप. टू बी अशेम्ड ऑफ म्हणजे ची लाज वाटणे. अशा ज्या फ्रेजेस आहेत, असे जे शब्द समूह आहेत त्यांचा आपल्याला वाक्यात उपयोग करायचा आहे. तर टू बी अफ्रेड ऑफ आपल्याला दिलाय, त्याचा आपल्याला वाक्यात उपयोग करायचा आहे. लक्षात घ्या टू बी जरी शब्द दिलेला असला तर टू बी आपल्याला वाक्य करताना टू बी आपल्याला वाक्यात दिसणार नाही. त्या टू बीच्या ऐवजी ॲमिजार वापरा. टेन्सनुसार वॉज वेअर वापरा किंवा शॅल बी किंवा विल बी आपण वापरू शकतो. याचं वाक्य कसं होईल पाहूया आपण. I was afraid of darkness in my childhood. Afraid of इथं वापरलेला आहे आणि to be च्या ऐवजी इथं was घेतला आहे. मला लहानपणी अंधाराची खूप भीती वाटायची. प्रॅक्टिस सेट 1 2019 मध्ये आलेला पाहूया. A lot of हा शब्द आला होता, याचा वाक्यात उपयोग करूया आपण. India has a lot of chances to be a superpower in the world. हा lot of शब्द इथं वापरलेला आहे. भारताचे खूप सारे चान्सेस आहेत सुपर पॉवर होण्याचे. प्रॅक्टिस सेट 2 2020 मध्ये आलेला पाहूया. यामध्ये शब्द आला होता नोन ॲज. नोन ॲज म्हणजे ओळखणे, याचा वाक्यात उपयोग करायचा आपल्याला. सचिन इज नोन ॲज मास्टर ब्लास्टर इन द क्रिकेट वर्ल्ड.
तर नोन ॲज म्हणजे ओळखल्या जाणे, प्रसिद्धी असणे. सचिन तेंडुलकर मास्टर ब्लास्टर म्हणून ओळखल्या जातो. तर ही होती यामधली पहिली ऍक्टिव्हिटी. याच ऍक्टिव्हिटीला ऑर असेल, हा ऑर 1 मार्काचा असेल. या 2 ऍक्टिव्हिटी पैकी आपल्याला एक ऍक्टिव्हिटी सोडवायची आहे ज्याचा आपल्याला 1 मार्क मिळणार आहे. ती दुसरी ऍक्टिव्हिटी काय आहे पहा. ऍड अ क्लॉज म्हणजे उपवाक्य टू द फॉलोइंग सेंटेन्सेस. खालील वाक्याला क्लॉज जोडा. टू एक्सपांड इट मिनिंगफुली, त्याचा अर्थ व्यवस्थित आला पाहिजे. तर यामध्ये काय करतील, तर असं एक वाक्य आपल्याला देतील, त्याला आपल्याला क्लॉज जोडायचा आहे. आय सॉ अ मॅन, जसं ही विजिटेड द गार्डन. त्याच्यानंतर आय गॉट अ पेन, मला पेन मिळाला. त्याच्यानंतर यू विल पास, शी डिड नॉट गो टू स्कूल. असे एक वाक्य आपल्याला देतील, त्याला आपल्याला क्लॉज जोडायचा आहे. क्लॉज जोडताना मित्रांनो हे लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला त्याच्या तत्वाचे म्हणजे सब ऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स वापरा. गौणत्व सूचक जे अव्यय असतात, उभयान्वयी अव्यय, ते आपल्याला वापरायचे आहे. तर त्याची एक छोटीशी यादी आपण इथं पाहूया. जसं पहिलं आहे की जसं एखाद्या व्यक्तीबद्दल तुम्ही काही लिहित असाल म्हणजे ऍडजेक्टिव्ह क्लॉज जर बनवत असाल तर हू ने वाक्य ते जोडा. हूचा अर्थ आहे जो, जी, जे. त्याच्यानंतर वेअर, जर एखाद्या ठिकाणाबद्दल वाक्य तुम्ही जोडत असाल तर वेअर शब्द वापरा. वेअरचा अर्थ आहे जिथे, जेथे. व्हेन शब्द वापरा. टाइमाबद्दल जर तुम्ही वाक्य लिहित असाल, वेळेबद्दल जर लिहित असाल तर जेव्हा त्याचा अर्थ होतो तो व्हेन वापरा. त्याच्यानंतर विच, परत वस्तू प्राणीसाठी जर काही वाक्य बनवत असाल तर जो, जी, जे वापरा. त्याच्यानंतर हुज, मालकी दाखवायची असेल तर हुज, ज्याचा, ज्याची, ज्याचे हा शब्द वापरा. हुम, परत एखाद्याचा उल्लेख करायचा असेल तर हुम वापरा. त्याच्यानंतर वॉट, कशाबद्दल काही सांगायचं असेल तर वॉट म्हणजे जे. वॉटचा अर्थ काय होत नाही एवढं ध्यानात ठेवा, कारण हे सब ऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आहेत. वेनेवर म्हणजे जेव्हा जेव्हा. वॉट, एखाद्या व्यक्ती नाही वस्तू आणि प्राण्याबद्दल जर सांगायचं असेल तर वॉट शब्द वापरा. वाईल म्हणजे जेव्हा. टाइम बद्दल सांगते. इफ, एखादी अट सांगत असाल तुम्ही, जर खूप अभ्यास केला तर पास होशील अशी जर अट सांगत असाल तर जर तर वापरा. अनलेस सुद्धा हा निगेटिव्ह अर्थ आहे. जर नाही तर ही सुद्धा अट दाखवते. त्याच्यानंतर दो म्हणजे जरी विरोधाभास जर दाखवायचा असेल तर जरी, तरी वापरतात. त्याच्यानंतर ॲज सून ॲज, टाइम जर दाखवायचा असेल तर ॲज सून ॲज वापरतात. त्याच्यानंतर ॲज, बिकॉज, सिन्स, असे बरेचसे सब ऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आहेत. तर ज्यांचा आपल्याला इथं वापर करता येते हे आपण थोडक्यात पाहिले. तर आता पहिलं वाक्य पहा आपण. आय सॉ अ मॅन, याचा मी ऍडजेक्टिव्ह क्लॉज करू शकतो. मी एक मनुष्य पाहला. जो, माणसाबद्दल आपण काहीतरी लिहू शकतो. जो आंधळा होता. हु वॉज ब्लाइंड. तर हे वाक्य कशाने जोडलंय, हु नी जोडलंय. हु वॉज ब्लाइंड, हु वॉज पुअर. तर आपण असे वाक्य बनवू शकतो. ही व्हिजिटेड द गार्डन, त्याने बगीचाला भेट दिली. या गार्डन बद्दल मी काहीतरी इथं जोडू शकतो. मग विच वॉज फुल ऑफ फ्लॉवर्स, या गार्डन बद्दल मी काय शब्द वापरला, शब्द म्हणजेच सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन वापरलं, विच. तर विच वॉज फुल ऑफ फ्लॉवर्स, तर असा आपण याला क्लॉज जोडू शकतो. आय गॉट अ पेन, या पेन बद्दल मी काही ना काही लिहू शकतो. मग आय गॉट अ पेन विच वॉज लॉस्ट, जो हरवला होता. तर हे जे वाक्य आहे हे या पेन बद्दल माहिती सांगणार आहे. जर नामाबद्दल माहिती सांगणार एखादं उपवाक्य असेल तर त्याला ऍडजेक्टिव्ह क्लॉज म्हणतात. क्लॉज थोडेसे हे कठीण आहेत, फक्त सध्या तुम्ही एवढं थोडक्यात लक्षात ठेवू शकता. त्यानंतर यू विल पास, तू पास होशील केव्हा, जर. मग मी इथं इफ वापरतो. इफ यू स्टडी हार्ड, जर तू खूप अभ्यास केला तर. शी डिड नॉट गो टू स्कूल, ती शाळेत गेली नाही. का, कारण की. ॲज म्हणजे कारण की. इथं बिकॉज टाकू शकतो, इथं सिन्स टाकू शकतो. बिकॉज शी वॉज इल, कारण ती आजारी होती. तर अशा प्रकारे आपण दिलेल्या वाक्याला सब ऑर्डिनेटिंग कंजंक्शन्सद्वारे क्लॉज जोडू शकतो. याच ऍक्टिव्हिटीचा आपण प्रॅक्टिस सेट 1 पाहूया. 2019 मध्ये आलेला, सॉरी. तर यू विल गेट सक्सेस, तुला यश मिळेल केव्हा, जोडला तो क्लॉज इफ न. इफ यू वर्क हार्ड, जर तू मेहनत केली तर. प्रॅक्टिस सेट 2 2020 मध्ये आलेला पाहूया. त्याच्यानंतर धिस इज द स्कूल, ही शाळा आहे. तर वेअर आय लर्न, जिथं मी शिकतो. शाळेबद्दल मी वेअर शब्द जेथे, वेअर आय लर्न. किंवा आणखी दुसरा कंजंक्शन सुद्धा वापरता येते, विच.
जी शाळेबद्दल माहिती सांगणारा हा क्लॉज आहे. विच इज फेमस, जी प्रसिद्ध आहे इन द सिटी. तर अशी ही ॲक्टिव्हिटी आहे. ॲड पार्ट बी मधील 2 नंबरची ॲक्टिव्हिटी अटेम्प्ट एनीवन, ही 1 मार्कांसाठी असेल. यामध्ये सुद्धा ए आणि बी अशा 2 ॲक्टिव्हिटीज असतील. त्यापैकी आपल्याला 1 ॲक्टिव्हिटी सोडवायची आहे. यामधली पहिली ॲक्टिव्हिटी पाहूया आपण. ॲड अ प्रेफिक्स ऑर सफिक्स. प्रेफिक्स म्हणजे उपसर्ग, म्हणजेच सुरुवातीला, शब्दाच्या सुरुवातीला येणारा प्रत्यय, आणि सफिक्स म्हणजे शब्दाच्या शेवटी येणारा प्रत्यय. तर असे जोडून शब्दाला एक नवीन शब्द, मेक न्यू वर्ड्स, नवीन शब्द तयार करायचा आहे आपल्याला. तर असे 2 शब्द आपल्याला देतील, त्यांना सफिक्स किंवा प्रेफिक्स जोडून आपल्याला नवीन शब्द तयार करायचे आहेत. तर सफिक्स आणि प्रेफिक्सची आपण थोडक्यात यादी पाहूया. प्रेफिक्स आधी दिलेला आहे, तुम्ही या टेबल पाहू शकता. यामध्ये पहिले निळ्या अक्षरात पहा अन. हा अन जर एबल शब्दाला जर लागला तर अनएबल असा नवीन शब्द तयार होतो, जो बहुधा विरुद्धार्थी असतो. इम पहा तुम्ही. इम हा जर प्रिफिक्स पॉसिबलला लागला तर इम्पॉसिबल तयार होतो. तर असं शब्दाच्या सुरुवातीला लागणे म्हणजेच ते प्रिफिक्स असते. बहुधा अर्थ त्याचे वेगळे निघतात किंवा विरुद्धार्थी निघतात. इन पा, इन जर सिग्निफिकंटला लागला तर इनसिग्निफिकंट. इर जर रेग्युलरला लागला तर इररेग्युलर. त्याच्यानंतर इल, इल्लीगल. त्याच्यानंतर मिस, मिसयूज. त्याच्यानंतर रिव्ह्यू. डिस सॅटिस्फाईडला लागला तर डिससॅटिस्फाईड. तर लाईकला लागला तर अलाईक. डी तर डी डिजेनरेट या पद्धतीने तयार होतं. तर हे होते काय, तर शब्दाच्या सुरुवातीला लागणारे प्रेफिक्स. त्याच्यानंतर आपण सफिक्स पाहूया. सफिक्स काय आहेत, तर शब्दाच्या शेवटी लागणारे प्रत्यय. जसं आता एल वाय पहा. सेफला जर एल वाय लागला तर सेफली हा शब्द तयार होतो. TION. तर एज्युकेटला जर TION लागला तर हे नाउन तयार होते, एज्युकेशन, शिक्षण. SION टेन्सला जर लागला तर टेन्शन हे नाउन तयार होते. NESS काइंडला लागला तर काइंडनेस हे नाउन तयार होते. AL नेचरला लागलं तर नॅचरल हे ॲडजेक्टिव्ह तयार होते. IAL पार्टला जर लागलं तर पार्शियल हे सुद्धा ॲडजेक्टिव्ह तयार होते. मेंट जर अरेंजमेंट, मॅनेजमेंट असं मेंट जर लागलं तर ते नाउन तयार होते. फुल केअरला लागलं तर केअरफुल. हेल्पला लागलं तर हेल्पफुल. एबल ॲडजस्टला लागलं तर ॲडजस्टेबल. ER लागलं जसं बिगला तर बिगर. ICE जर कोवर्डला IC लागला तर कोवर्डाईस, भित्रा हा नाउन तयार होते. ANC गाईडला जर लागलं तर गायडन्स. आणि ENC ऑकरला लागलं तर ऑकरन्स. तर असे प्रत्यय लागून बहुधा याच्यात नाउन, ॲडजेक्टिव्ह, ॲडव्हर्ब तयार होतात सफिक्स मध्ये. तर ही होती थोडक्यामध्ये आपली सफिक्स आणि प्रेफिक्सची यादी. आता आपण मूळ प्रश्नाकडे जाऊया. अवेअरला काय लागू शकते, तर अवेअरला आपण अनअवेअर असं प्रेफिक्स लागू शकते. यूजला काय लागू शकते, तर याला सफिक्स लागू शकते, युजफुल. तर अशी 1 मार्कासाठी ही ॲक्टिव्हिटी असेल. प्रॅक्टिस सेट पाहूया याच ॲक्टिव्हिटीचा. 2019 मध्ये आलेला. लकी आणि मॅनेज असे 2 शब्द दिले होते. लकीला आपण काय जोडू शकतो, तर लकीला आपण प्रेफिक्स जोडू शकतो जसं अनलकी. त्याच्यानंतर मॅनेजला काय जोडू शकतो, तर मॅनेजमेंट. निळ्या अक्षराकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल की प्रेफिक्स आणि सफिक्स. प्रॅक्टिस सेट 2 2020 मध्ये आलेला पाहूया. 2 शब्द आले ते केअर आणि हेल्दी. केअरला काय जोडू शकतो आपण, तर सफिक्स जोडू शकतो केअरफुल. त्याच्यानंतर हेल्दीला काय जोडू शकतो, अनहेल्दी. तर याच ऍक्टिव्हिटीला ऑर जो येईल तो येईल मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. म्हणजे ज्या शब्दांना आपण सफिक्स आणि प्रेफिक्स लावलेलं होतं त्याच शब्दांचा, त्या मूळ शब्दांचा, रूट वर्डचा जसा अवेअरला आपण अनअवेअर लावलं होतं, पण अनअवेअरचा आपल्याला वाक्यात उपयोग करायचा नाही, तर अवेअरचा. आणि यूजला आपण युजफुल केलं होतं, तर यूज जो रूट वर्ड आहे त्याचा आपल्याला वाक्यात उपयोग करायचा. मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. आणि त्यामधील एखाद्या, दुनियाचा नाही केला तरी चालेल, कोणत्याही एकाचा. ही ऑर मध्ये ऍक्टिव्हिटी असेल. ऑर मध्ये 2 शब्द असतील. त्या 2 शब्दांमधला आपल्याला कोणत्या तरी एका शब्दाच्या रूट वर्डचा आपल्याला वाक्यात उपयोग करायचा आहे. जसं आता अवेअरचा आपण वाक्यात उपयोग काय करू शकतो, जसं पहिला आता पाहू. आय एम अवेअर ऑफ माय ड्युटीज ॲज अ
सिटीजन. ड्युटीज म्हणजे माझ्या कर्तव्याची मला जाणीव आहे. हा जो रूट वर्ड आपण इथं वापरलेला आहे अवेअर, याचा आपण इथं वाक्यात उपयोग केलाय. वाक्यात उपयोग करताना टेन्स कडे लक्ष ठेवायचं आहे. आता यूजचा काय वाक्यात उपयोग करू शकतो? वी शुड मेक गुड यूज ऑफ टाइम. आपण वेळेचा चांगला उपयोग केला पाहिजे टू गेट सक्सेस. आता वाक्य थोडंसं एकदम साधं करू नका, थोडंसं त्याला वाढवणं शिका. वी शुड मेक गुड यूज ऑफ टाइम या पद्धतीनं आपण वाक्य बनवू शकतो. या दोन पैकी एकाचाच आपल्याला वाक्यात उपयोग करायचा आहे. प्रॅक्टिस सेट पाहूया 2019 मध्ये आलेला. लकी आणि मॅनेज असे दोन शब्द आले ते. या दोन पैकी आपल्याला एकाचाच वाक्यात उपयोग करायचा आहे. आपण दोन्ही याचा वाक्यात उपयोग करून पाहू. आय एम व्हेरी लकी टू हॅव बेस्ट पेरेंट्स. हा लकी इथं वापरलेला आहे की मी खूप लकी आहे, की मला खूप चांगले आई वडील आहेत. मॅनेजचा आपल्याला वाक्यात उपयोग करायचा आहे. वी शुड मॅनेज टाइम. आपण टाइम सांभाळला पाहिजे इन एक्झामिनेशन टू गेट गुड मार्क्स. चांगले मार्क्स मिळवण्यासाठी. प्रॅक्टिस सेट 2 याच ऍक्टिव्हिटीचा प्रॅक्टिस सेट 2 2020 मध्ये आलेला पाहूया. यामध्ये दोन असे शब्द आले होते, केअर आणि हेल्दी. यांचा वाक्यात उपयोग करायचा आहे. दोन पैकी एकाचाच आपल्याला वाक्यात उपयोग करायचा आहे. केअरचा वाक्यात उपयोग कसा करायचा आहे तो पाहूया आपण. Care is the only way to stop the spreading of coronavirus. Healthy body and mind bring success. Healthy शरीर म्हणजे निरोगी शरीर आणि मन यश आणते. तर असा आपल्याला दोन पैकी एका शब्दाचा वाक्यात उपयोग करायचा आहे. तर मित्रांनो, हे होत्या सर्व लँग्वेज स्टडीजच्या ऍक्टिव्हिटीज. मी अशी आशा करतो की तुम्हाला ह्या लँग्वेज स्टडीच्या ऍक्टिव्हिटीज समजल्या असतील आणि तुम्हाला या लँग्वेज स्टडीचे जे 10 मार्क आहेत, पार्ट ए मधले 8 आणि पार्ट बी मधले 2, तर असे 10 पैकी 10 मार्क्स मिळण्यास हा व्हिडिओ नक्कीच मदत करेल. थँक यू फॉर वॉचिंग.